तर आता बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या महत्त्वाच्या 9 बातम्या। मुंबईत यंदा मालमत्ता करात वाढ होणार नसल्याचे चिन्ह, महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारला प्रस्ताव। एका वर्षांसाठी कररचनेत सुधारणा करणं योग्य नसल्याचं म्हणणं। अटल सेतूवरून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गापर्यंत वाहतूक धीम्या गतीनं, पनवेलजवळील कोळखे आणि कोन गावापर्यंत वाहतुकीचा वेग कमी, वाहन चालक आणि प्रवाशांना मनस्ताप। कोस्टल रोडचं काम पूर्ण होण्यास 2025 उजाडणार। सध्या कोस्टल रोडचं काम 91% पूर्ण, मे 2024 मध्येच काम पूर्ण करण्याची डेडलाईन होती। बृहन्मुंबई महापालिकेकडून बेस्टला आणखी मदतीची शक्यता धूसर। यंदाही बेस्टला एकूण 800 कोटींच्या पुढे 1 रुपयाही मिळण्याची शक्यता कमी। आचारसंहितेपूर्वी म्हाडा लॉटरीचा धडाका, मुंबई मंडळासह कोकण मंडळाकडून सुद्धा जय्यत तयारी। घरांची जुळवाजुळव करून लवकरच बैठक घेणार। मुंबई मंडळाकडे 2000 तर कोकण मंडळाकडे 9000 ग्रह। कल्याण ग्रामीण भागातील उंबारलीतील जागा सर्वेक्षणास शेतकऱ्यांचा कडाडून विरोध। हातात डिझेलनं भरलेले कॅन घेत शेकडो शेतकऱ्यांचा गोंधळ। डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्यात केडीएमसी कर्मचाऱ्यांसह 4 साथीदारांविरोधात खंडणीचा गुन्हा। 41 लाख रुपये रोख आणि 4 सदनिका घेतल्याचा आरोप। नवी मुंबई एपीएमसीतील फळ मार्केटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद। फळ मार्केटमध्ये लूटमार, चोरी, अवैध धंद्यांच्या घटनांमध्ये वाढ। विरारमध्ये कारच्या धडकेत प्राध्यापिकेचा मृत्यू। आत्मजा राजेश कासट असं प्राध्यापिकेचं नाव। हरनाळा सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकाला अटक केली।